जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पालक सन्मान तथा कृतज्ञता दिन मोठ्या उत्साहात साजरा। माणगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या मुला मुलींचे वर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने गत वर्षापासून माणगाव ग्रामपंचायतच्या वतीने एक दिवस आई बाबांसाठी म्हणजेच पालक तथा कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला। यावेळी नवीन वर्षामध्ये पालक सन्मान तथा कृतज्ञता दिन साजरा करत सोबतच प्रसिद्ध व्याख्याते मान्य श्री वसंत हांकर यांचे संस्कार दीपभव हे व्याख्यानमाला सुद्धा आयोजित करण्यात आली होती। त्याचबरोबर एपी मगदूम हायस्कूल येथे 21 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, याचाही लोकार्पण सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमावेळी कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर मान्य श्री कौस्तुभजी गावडे जी, कार्यक्रमाचे अध्यक्ष जवाहर साखर कारखाना हुपरी संचालक मान्य श्री जिनगोंडा पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी मान्य सौ शबाना मोकाशी, ग्रामपंचायत विभाग जिल्हा कोल्हापूर उपविभागीय कार्यकारी अधिकारी मान्य श्री अरुण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्या मान्य सौ वंदना मगदूम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी प्रमुख उपस्थिती माजी तंटामुक्त अध्यक्ष मान्य श्री आय मुल्ला, आजीव सेवक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मान्य श्री राम भोजकर, संचालक दत्त भांडार व सल्लागार आदिनाथ बँक मान्य श्री अनिल पाटील, माणगाव नागरी पतसंस्था चेअरमन मान्य श्री JR पाटील, माजी उपसरपंच मान्य श्री अनिल जगदाळे, माजी उपसरपंच मान्य श्री राजू जगदाळे, माजी सरपंच मान्य श्री अविनाश माने, माजी सरपंच बाबा जोग, तंटामुक्त अध्यक्ष मान्य श्री सुनील मन्ने, माजी अध्यक्ष बौद्ध समाज माणगाव नंदकुमार शिंदे, माजी अध्यक्ष बौद्ध समाज माणगाव मुरलीधर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य राजू मुगुळखोड, तंटामुक्त समिती उपाध्यक्ष बाजीराव घोरपडे, युवा उद्योजक गोमटेश पाटील, सचिन बोरगावे, नानाभाऊ बिरांजे, शामराव कांबळे, अमोल कोळी, परशुराम दन्ने, प्रसिद्ध जोग तसेच संयोजक म्हणून सरपंच ग्रामपंचायत माणगाव मान्य श्री डॉक्टर राजू मगदूम, उपसरपंच माणगाव मान्य श्री अख्तर हुसेन भालदार, मुख्याध्यापिका एपी मगदूम हायस्कूल मान्य सौ महानंदा कदम, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य अभिजित घोरपडे, राजगोंडा पाटील, रमिजा जमादार, विद्या जोग, सुधाराणी पाटील, सुनीता मगदूम, अमरसिंह उपाध्ये, नितीन कांबळे, प्रकाश पाटील, मनोज आदांना, स्वप्निला माने, वसुधा बन्ने, गीतांजली उपाध्ये, संध्याराणी जाधव, संघमित्रा माणगावकर, त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी, एपी मगदूम हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। केलं होतं आणि आजही आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याचं सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांना जातं, कारण गावातल्या सगळ्या शाळा एकत्र करून हे नियोजन करणं बाळगणं एवढं सोपं नाही आहे, पण ह्या ग्रामपंचायतीनं ते करून दाखवलेलं आहे। त्यानंतर तिसरा कार्यक्रम, तसेच गावातून आलेले सर्व ग्रामस्थ, बाहेर गावातून आलेले विद्यार्थी या सर्वांचं पहिल्यांदा मी माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करतो। पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि हा कार्यक्रम ठेवण्यापाठीमागचा हेतू की सध्या परिस्थितीमध्ये सोशल मीडियाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। मुलं ही मोबाईलमध्ये काही डोकावून बसलेली असतात आणि मुलांच्यावरती चांगले संस्कार व्हावे, त्यांना आपल्या आईवडिलांची किंमत कळावी, आईवडिलांनी त्यांना लहानाचं मोठं केलं, आईवडिलांनी त्यांच्यावरती संस्कार केले, त्यासाठी त्यांना एक संस्काराची जाणीव असावी। त्या भावनेतून आजचा दिवस म्हणजे पालक सन्मान तथा कृतज्ञता दिन म्हणून हा ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही प्रत्येक वर्षी साजरा करत आहोत। त्याच पद्धतीनं याही वर्षी मुलांना एक जाणीव व्हावी, त्यांच्या वतीने संस्कार व्हावे, या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। संस्कार कशा पद्धतीने व्हावे, आजच्या परिस्थितीमध्ये मुलं मुली टीव्हीवरील सिरियल, येणारे पिक्चर बघून त्यांच्या डोक्यामध्ये विचित्र संकल्पना येत असतात, त्यातून ती भरकटली जातात व अशी मुलं किंवा मुली भरकटू नये या भूमिकेवरती आपण ठाम मत मांडून मुलांच्यावरती
प्रोफेसर धानकारे साहेब यांची व्याख्यानमाला आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तसेच जी काळाची गरज आहे, प्रत्येक वर्गामध्ये CCTV कॅमेरे, काही गोष्टी या प्रत्येक गावामध्ये घडत असतात, पण त्या घडल्यानंतर त्या पुढे त्याचे विचित्र परिणाम होऊ नये या हेतूने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं ज्या पद्धतीने शाळांमध्ये लक्ष दिलं जातं शाळेमध्ये, त्याच पद्धतीनं माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही कौस्तुभ साहेब या ठिकाणी शालेय शिक्षण शिस्तपालन समितीची स्थापना केली आहे. त्या समितीमध्ये जवळपास 35 जणांचा समावेश केला आहे आम्ही. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्या हायस्कूलमध्ये असेल किंवा कुमार विद्या मंदिर, कन्या विद्या मंदिर या शाळेमध्ये शिस्त लावण्याचं काम आणि त्या शाळेंना मदत करण्याचं काम या शिस्तपालन समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करणार आहोत. गरिबांच्या मुलांना शिक्षण खेडोपाडीने आणून देण्याचं काम हे बापूजींनी केलं. आणि शिक्षण देत असताना नुसतं शिक्षणाची तास आपण पकडणं गरजेचं नाही, तर शिक्षणाबरोबर ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या 3 गोष्टींचा ताळाबंद घालून आपल्याला आपलं जीवन घडवायचं आहे. ज्ञान कशाचं, तर ज्ञान सत्याचं, चारित्र्याचं, त्यागाचं, निस्वार्थी सेवाभावाचं आणि पिळवणूक प्रवृत्तीस आळा घालण्याचं ज्ञान हे बापूजींना अभिप्रेत होतं. त्या ज्ञानाचं आचरण म्हणजे विज्ञान, आणि या ज्ञान आणि विज्ञानाबरोबर समाजाची घडवणी म्हणजे सुसंस्कार. आणि याच ब्रीदवाक्यावरती आज देखील या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची कार्य हे पुढे चाललेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जरी चालू असलं तरी आज आपल्या आयुष्यात मोबाईल आला. कोरोनाच्या काळामध्ये मोबाईलच आपला सगळ्यात चांगला मित्र झाला. आणि ह्यामुळं काही दुष्परिणाम आपल्या आयुष्यात झाले. आणि सगळ्यात मोठा दुष्परिणाम असा होता की आपण आईवडिलांपासून पण कधीतरी लांब झालो असं आपल्याला वाटू लागलं. जेव्हा आम्ही लहान होतो, राजूदादा तुम्हाला आठवत असेल, आपण रडलो की आपण काहीतरी खटाळपणा केला तर आई आपल्याला कडेवर उचलून घ्यायची, उगं करायची, तरी पण रडायचं थांबलं नाही तरी खाऊ द्यायची. खाऊ देऊन पण ऐकलं नाही तरी तापट मारायचं आणि त्या बाळाला शांत करायचं. आजच्या आया काय करतात हे तुम्ही बघितलं की बाळ रडायला लागला की त्याच्या हातात मोबाईल देतो. आता असं झाल्यामुळं काय झालं की लहान बाळाला आपल्या आई कोण आणि बाप कोण हे पण समजायचं बंद केलं, कारण की मातेची उभं त्याला मिळायची बंद. सप्तगुणाची कलेचा जो वाव त्याला मिळाला आणि या गावाला हिरून त्या गावाला ठरवलं की या ठिकाणी त्या गावाचा जर खरोखरच विकास करायचा असेल आणि या गावाला समृद्धीच्या दिशेनं न्यायचं असेल तर या गावाला आपल्याला राजूशिवाय पर्याय नाही. हे गावातल्या लोकांनी कल्पना बाळगून या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की या ठिकाणी सरपंच राजूर या ठिकाणी गवडे साहेब बाकीच्या लोकांना इथल्या गावातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे. तर तुम्हाला फक्त जाता जाता सांगतो, माणसाला आरोग्याच्या दृष्टीनं किंवा ज्या वस्तूची गरज आहे त्या आता या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला तर या ग्रामपंचायतचा नंबर आला आहे, त्याचा काय विषय नाही. पण या ग्रामपंचायतीनं महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये नंबर येण्याचा त्यांचा मानस आहे आणि तो सुद्धा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. गावात कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक जीवनामध्ये लागणाऱ्या प्राथमिक ज्या गोष्टी आहे, अन्न वस्त्र निवारा अशा ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी जवळजवळ ग्रामपंचायतीच्या मार्फत सगळ्या गोष्टीची या ठिकाणी पूर्तता केली जाते. माणगाव गावाचं नाव नोकरी करत माणगावात नवीन योजना आणून विकासाच्या नावावर गावागावांमध्ये स्पर्धा लावण्याचं काम त्या ठिकाणी दादाने केलेलं आहे. त्या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित असणारे कौस्तुभ गावडे साहेब, त्याबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष जवाहर कारखान्याचे संचालक आदरणीय आमचे नेते जयवंत पाटील, त्याबरोबर आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय आयबा मुल्ला सर, दुसरे आमचे पार्टी प्रमुख अनिल पाटील. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.